Good morning, everybody. Today we will start with a new chapter, that is dual nature of radiation and matter. आज आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहूया. आता आपण इथून मागे मीन्स वी हॅव स्टडीड अर्लियर द फिनॉमिना लाईक रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफिअरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन ऑफ लाईट. आपल्याला लाईट माहीत आहे. लाईट इज नथिंग बट अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, किंवा आपण त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हटलेलं आहे. अँड मोस्ट ऑफ द फिनॉमिना इज एक्सप्लेन्ड ॲज लाईट ॲज अ वेव्ह. म्हणजे लाईट काय म्हणून कन्सिडर केली, वेव्ह म्हणून. आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे मागच्या वर्षीच आपण शिकलो वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रेडिएशन जे आहे वेगवेगळ्या रिजन्समध्ये बघितलेलं आहे आपण. फॉर द एक्झाम्पल एक्स रे, गॅमा रे, इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स अँड मायक्रोवेव्स. आपण रेडिओ वेव्समध्ये सुद्धा बघितलं आहे. आणि व्हिजिबल लाईट्स, हे सगळे प्रकार जे आहेत हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेव्ह तुम्हाला एक्सप्लेन केलेली होती 11वीमध्ये XYZ ॲक्सिसवर. ती कशी असते? अलॉंग वाय ॲक्सिस आपण इलेक्ट्रिक फील्ड बघितली, झेड ॲक्सिस बरोबर आपण मॅग्नेटिक फील्ड बघितली, आणि एक्स ॲक्सिस बरोबर आपण प्रोपगेशन ऑफ वेव्ह बघितलेलं होतं. आता आपण असंही म्हणू शकतो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कन्सिस्ट ऑफ म्युच्युअली परपेंडिक्युलर ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ज्यावेळेस वाय ॲक्सिसवर व्हर्टिकली आपण तर व्हर्टिकली परपेंडिक्युलर कंडिशनला आपलं ऑसिलेशन्स होत असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचं. त्याच पद्धतीने झेड ॲक्सिसला सुद्धा काय होतं की त्यालाही परपेंडिक्युलर ऑसिलेशन्स होत असतात. अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड झेड ॲक्सिसला म्हणजे परपेंडिक्युलर राहते थोडक्यात ऑसिलेशन्स, आणि एक्स ॲक्सिसने प्रोपगेशन ऑफ वेवलेंथ होत असते पुढे पुढे सरकत. तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा चॅप्टर स्टडी केला, त्याच्यामध्ये तुम्ही स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन स्टडी केला. तो स्टडी करत असताना तुम्ही या कन्सेप्टचा वापर केलेला नाही, वेव्ह नेचर ऑफ रेडिएशन. म्हणजे हा जो फिनॉमिना आहे वेव्ह नेचर ऑफ रेडिएशन, इट ॲपियर्स ड्युरिंग द इंटरॅक्शन ऑफ radiation with matter, and to study this we need the help of quantum physics. ह्या क्वांटम फिजिक्समध्ये आपण आयडिया वापरतो क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. इट वॉज एक्सप्लेन्ड और प्रपोज बाय प्लँक टू एक्सप्लेन द ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम. मग आता प्लँकने ज्यावेळेस प्रपोज किंवा मांडली थिअरी, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एनर्जी इज एमिटेड इन पॅकेट. आणि दुसरा मुद्दा त्याने हा मांडला की ॲट हायर फ्रिक्वेन्सी द एनर्जी ऑफ पॅकेट इज व्हेरी लार्ज. म्हणजे आता हा प्लँकचे दोन मुद्दे होते ह्या मॉडेलमध्ये की एनर्जी इज एमिटेड इन पॅकेट्स आणि ॲट हाय फ्रिक्वेन्सी दिस एनर्जी ऑफ पॅकेट इज व्हेरी लार्ज. मग त्याने काय केलं, ही ॲज्युम दॅट ॲटम्स behave like a tiny oscillators which emits electromagnetic radiation in discrete packets. आता त्याने इक्वेशन मांडलं होतं E is equal to NH nu, where nu is called as the frequency of the oscillator. आता हे एमिशन ज्यावेळेस ऑकर होत होतं त्यांनी कंडिशन सांगितली ऑकरन्सची, when the oscillator makes a jump. म्हणजे एमिशन कधी होणार की ज्यावेळेस ऑसिलेटर विल जम्प फ्रॉम वन क्वांटाइज लेवल ऑफ एनर्जी टू द अनदर लोअर एनर्जी लेवल. म्हणजे इथे आपण जम्पिंग म्हणजे काय, वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर उडी मारली की त्यावेळेस एमिशन हा प्रकार घडणार. दिस मॉडेल टर्न आउट टू बी द बेसिस फॉर आइन्स्टाईन थिअरी टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन्स ऑफ एक्सपेरिमेंट्स रिगार्डिंग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट.
तर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघायचा आहे. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कसं चालते पाहूया. आता बघूया आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट्स. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे हा कन्सेप्ट हर्ट्झ नावाचा सायंटिस्ट होता, त्याने हा डिस्कवरी केली होती ह्या फोटो इलेक्ट्रिक इमिशनची 1887 साली. ही वॉज वर्किंग ऑन द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बाय स्पार्क डिस्चार्ज. आता तुम्हाला एक सोपं उदाहरण समजून सांगतो की मग त्याच्यावरनं तुम्हाला लॉजिक वापरता येईल की हे काय आपण शिकतोय. म्हणून तुम्ही बघितलं असेल की वेल्डिंग मशीन. आता वेल्डिंग मशीन वेल्डर जो आहे तो काय करत असतो, त्याच्या हातामध्ये एक चिमटे टाईप असतो आणि त्याला रॉड असतो आणि तो रॉड काय करतो, त्या मेटलला टच करतो. जसं मेटलला टच करतो तर हा करंट जो आहे हाय व्होल्टेज तो त्या रॉडमार्फत पास होऊन त्या जिथं टेकवतो त्या एरियावर तिथून काय बाहेर पडते, ठिणग्या बाहेर पडतात गरम झालेल्या. तर त्या पद्धतीने आपल्याला आता याचं वापर या कन्सेप्टमध्ये वापरायचं आपल्याला. आता इथं पहा, तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल की वर्ण जे आपण अल्ट्राव्हायोलेट UV रेडिएशन म्हटलं आहे, इट इज इन्सिडंट ऑन द मेटल इलेक्ट्रोड. म्हणजे आता एक मेटल प्लेट म्हणूया आपण, आणि मग याच्यामधनं काय होतं की हाय व्होल्टेज स्पार्क पासेस थ्रू द इलेक्ट्रोड्स. आता ज्यावेळेस ते पास होतं त्यावेळेस ॲक्च्युली द इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस. आता surface which emits the electrons when illuminated by a suitable radiation, then such a surface is known as photosensitive surface. लक्षात आलं? म्हणजे जे सरफेस इलेक्ट्रॉन्स बाहेर फेकतंय ज्यावेळेस रेडिएशनची संपर्कात आलं किंवा रेडिएशन त्याच्यावर पडतं सरफेसवर, त्यावेळेस ही क्रिया घडते. आता हा मुद्दा झाला फोटोसेन्सिटिव्ह सरफेसचा. आता आपल्याला बघायचं आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ह्याच कंडिशनवरनं कसं डिफाईन करता येईल. द फिनॉमिना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ मेटल सरफेस when radiation of appropriate frequency is incident on it, then such a phenomena is known as photoelectric effect. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉन जे बाहेर पडतात मेटल सरफेसमधनं ज्या वेळेस रेडिएशन जे आहे एक ठराविक सुटेबल फ्रिक्वेन्सी, म्हणजे कमीत कमी काहीतरी अशी फ्रिक्वेन्सी पाहिजे का परिणाम करून दाखवेल, आणि ती कशी असली पाहिजे, इट शुड बी इन्सिडंट ऑन इट. म्हणजे कशावर पडली पाहिजे ती, फोटोसेन्सिटिव्ह सरफेसवर. आणि मग ज्या वेळेस ही पडते त्याला आम्ही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतो. आता मेटल लाईक झिंक, कॅडमियम, मॅग्नेशियम एट्सेट्रा, आता याच्यावर जर आपण ह्या मटेरियलचे जर आपण सरफेस घेतले तर आणि याच्यावर जर आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट जे आहे रेडिएशन आहे ते जर इन्सिडंट केले तर आपल्याला ह्या इलेक्ट्रॉन्स बाहेर पडताना दिसतील. आणि मग हा प्रकार जो अनुभवला जाईल त्याला आम्ही म्हणणार फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम लाईट इन 2 ways. आता आपल्याला जी UV रेडिएशन म्हणतो आपण ते आपल्याला ऑब्टेन करायचे असतील तर आपण 2 मार्ग वापरू शकतो. पहिला जो आहे फोटो एमिसिव्ह इफेक्ट जो आत्ता आपण एक्सप्लेन केला, आणि दुसरा जो आहे तो फोटोव्होल्टिक इफेक्ट बाय सोलर सेल. आज आपण फक्त इथे इंट्रोडक्शन आणि हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं डेफिनेशन बघितलेलं आहे. उद्या आपण म्हणजे पुढच्या लेक्चरला एक्सपेरिमेंटल सेटअप पाहूया